संजय राऊतांकडून पुन्हा ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला हवा देण्यात आली आहे। ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही लोकभावना असल्याचं राऊत म्हणाले। ठाकरेंनी केलेलं नेतृत्व लोक विसरले नाहीत। कोरोना संकटात उद्धव ठाकरेंचं कार्य कौतुकास्पद असल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय। राज्य देश संकटात असताना ठाकरेंनी उत्तम कारभार केला असं देखील वक्तव्य आता संजय राऊतांनी केलंय। ते आपल्या भावना लोक अशा पद्धतीने व्यक्त करत असतात। त्याच्याविषयी कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही। माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे नेतृत्व केलं, संकट काळात राज्य आणि देश संकटात असताना त्यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवलं आणि राज्याचं जीविताचं संरक्षण केलं ते लोक विसरलेले नाही। एक आश्वासक चेहरा आहे। आज महाराष्ट्राच्या आधुनिक औरंग्याचा वाढदिवस। आज प्रत्येक जिहादी ज्याचं नाव अभिमानाने घेतात असा हा आधुनिक औरंग्या, जिहाद हृदय सम्राट हा महाराष्ट्राच्या नावावर लागलेला एक कलंकच आहे। म्हणून त्याच्या कोणी भावी मुख्यमंत्री चे बॅनर लावण्याची हिम्मत पण करू नये। ते 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीचे महाराष्ट्राला लागलेली पनवती म्हणून महाराष्ट्राचे लोक ओळखतात। संजय राऊत मागच्या वेळेला उद्धवजी चांगले पंतप्रधान हे म्हणले होते। त्यांना काय, त्यांचे नेते त्यांनी काय त्यांना पंतप्रधान करावं, राष्ट्रपती करावं, अमेरिकेचं पंतप्रधान राष्ट्रपती करावं, तो त्यांचा अधिकार आहे। त्यांनी काय बोलावं काय बोलू नये म्हणून। तर संजय राऊतांनी म्हटल्यामुळे काय लोक म्हणणार आहे का? संजय राऊत रोज तेच बोलते, ते विरोधक आहेत, त्यांना म्हणू द्या काय म्हणत होते, पण लोकांच्या मनामध्ये काय त्याचं लवकर दिसेल। त्यामुळे संजय राऊत काय म्हणतायत त्याला अजिबात महत्व नाहीये। ते काही सकाळपासून वायफाळ बडबड करत राहतात, त्याच्या म्हणण्याला कोणी त्या ठिकाणी फार महत्व देत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।